नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये मी अनामिका तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागील पॉडकास्टमध्ये वाईट वर्तनाची स्त्री कशी शापमुक्त होते हे ऐकले. आजच्या एपिसोडमध्ये आपण राजाने ब्राह्मणास कसा मोक्ष दिला हे आपण ऐकूया. यानंतर भोजराजा पुन्हा एकदा सिंहासनावर बसण्यासाठी सज्ज झाला आणि तेथे गेला. त्यावेळी 13वी पुतळी निरुपमा जिवंत झाली आणि त्याला सामोरी येऊन म्हणाली, हे राजा, तुझ्या अंगी विक्रमाचा उदारपणा असेल तरच तू सिंहासनावर आरूढ हो. राजा म्हणाला, हे पुतळीच्या रूपातील सुंदरी, मला त्याच्या उदारपणाची गोष्ट सांग. त्यानंतर निरुपमा गोष्ट सांगू लागली. एकदा राजा विक्रमादित्याने आपल्या राज्यकारभाराचा सर्व व्यवहार मंत्र्यांवर सोपवला आणि त्यानंतर त्याने मुनीचा वेश धारण केला आणि तो पृथ्वी पर्यटनास निघाला. मार्गात लागणाऱ्या प्रत्येक खेड्यात 1 रात्र व मोठ्या नगरात 5 रात्र मुक्काम करावयाचा असा. याप्रमाणे प्रदक्षिणा करीत करीत तो गंगा नदीच्या किनारी असलेल्या धर्मपूर नावाच्या नगरात येऊन पोहोचला. त्या ठिकाणी नदीच्या किनाऱ्यावर एक अतिशय सुंदर मंदिर होते. विक्रमादित्य तेथे आला त्यावेळी मंदिरात एक पुराणिक पुराण सांगत बसला होता. राजाने नदीवर स्नान केले व तो मंदिरात गेला. देवाला प्रणाम करून पुराण ऐकणाऱ्याच्या घोळक्यात जाऊन बसला. त्या मंदिरात पुराणी बुवा सांगत होते, श्रोत्यांनो ऐका, मनुष्याचे हे शरीर न टिकणारे आहे. कोणतेच वैभव शाश्वत नाही आणि मृत्यू तर सदैव आपल्याच जवळ असतो. म्हणून मनुष्याने धर्माचा संग्रह केला पाहिजे. परोपकार हेच पुण्य आणि दुसऱ्यांना त्रास देणे हे पाप असे धर्माचे साथ सांगता येईल. इतरांच्या दुःखाने जो दुःखी होतो व इतरांच्या सुखाने सुखावतो त्यालाच खरे धर्मज्ञ म्हणता येईल. भयभीतांना अभय देणे यासारखा दुसरा धर्म नाही. 1000 ब्राह्मणांना इथे दान करण्यापेक्षा एकाच व्यक्तीला जीवदान देणे यामध्ये जास्त पुण्य आहे. तीर्थयात्रा व शास्त्रध्ययन करून व दान करून आणि यज्ञयाग करून पुण्य प्राप्त करून घेणारे अनेक आहेत. या मार्गाने मिळवलेले पुण्य कालांतराने क्षीण होते, परंतु जो प्राणीमात्राचे रक्षण करतो त्याचा मृत्यू झाला तरी त्याची कीर्ती अमर राहते आणि त्याचे पुण्य अक्षय असते. या नाश पावणाऱ्या देहाच्या द्वारे इतर जीवांचे रक्षण करणे हेच देहाचे सार्थक आहे. हा उपदेश ऐकण्यास श्रोते अगदी तल्लीन झाले होते. इतक्यात नदीच्या काठावरून आरडाओरडा ऐकू आला. एक म्हातारा ब्राह्मण आपल्या पत्नीसह नदी ओलांडत होता तेव्हा प्रवाहाच्या धारेत सापडला आणि पाण्यात बुडू लागला. तो मोठमोठ्याने आक्रोश करीत होता, धावा हो धावा, मी माझ्या पत्नीसह या नदीत बुडत आहे, आम्हाला वाचवा. जो कोणी धार्मिक असेल त्याने आम्हाला जीवदान द्यावे, धावा धावा. त्या म्हातारा माणसाचा आवाज हळूहळू मंद झाला. पुराणाला आता नदी काठावर गोळा झाले आणि ही भयंकर घटना पाहू लागले. परंतु त्या बिचाऱ्यांच्या मदतीला जायला कोणीही तयार झाला नाही. मदतीला जाण्यासाठी पाण्यात पाय टाकण्याचे ढोंगही कोणी केले नाही. कोणी म्हणू लागले की ह्या नदीचे पाणी खूप खोल आहे. कोणी म्हणू लागले की नदीच्या प्रवाहाला खूप धार आहे, तेथे जाणे फार धोक्याचे आहे. त्या म्हाताऱ्या जोडप्यावर ओढवलेल्या या प्रसंगाचे गांभीर्य ध्यानात येताच विक्रमाने मात्र एक क्षणभरही विचार केला नाही. त्याने एकदम आरोळी मारली, घाबरू नका, थोडे थांबा, मी येतोच आहे. मोठ्या वेगाने पाणी कापीत त्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या त्या जोडप्याजवळ राजा गेला आणि अत्यंत सावधगिरीने त्या दोघांचाही आधार घेऊन तो पोहत नदी तीरावर घेऊन आला. हे पाहून काठावर जमलेल्या लोकांनी त्याचा जय जयकार केला. थोड्या वेळाने जागृती आल्यावर आणि शांत झाल्यावर तो बुडणारा ब्राह्मण म्हणाला, हे वीरश्रेष्ठा, मला माझ्या आई बापांनी जन्म दिला आणि तू आम्हा जीवन दान दिलेस. या उपकाराची फेड मी जर केली नाही तर माझे जीवन व्यर्थ झाले असे मी मानेन. गोदावरीच्या प्रवाहात 12 वर्षे उभा राहून मी नामस्मरणाचा जप केलेला आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या तपश्चर्या करून मी खूप पुण्य साठवले आहे. ते सर्व पुण्य हे वीरश्रेष्ठा मी तुला अर्पण करतो. इतक्यात राजा त्याला अडवून म्हणाला, मी राजकुलात जन्म घेतलेला आहे. कोणावर जर काही उपकार केला तर फेड करून घेण्याचा माझा नियम नाही. मनुष्य मात्रांचे रक्षण करणे हा माझ्यासारख्या अधिकाऱ्यांचा धर्मच आहे. या धर्मानुसार मी तुमचे रक्षण केले. त्याची परतफेड म्हणून मला मोबदला घेणे शक्य नाही. याबद्दल मला क्षमा करावी. त्यानंतर थोडा वेळ विचार करून तो ब्राह्मण म्हणाला, महाराज, मी आता तुम्हाला नक्कीच ओळखले. तुम्ही राजा विक्रमादित्य आहात.
कारण शूद्र क्षत्रियांच्या मनात असे सुंदर विचार कसे उत्पन्न होतील? तुमचे बोलणे अगदी सत्य आहे, तरीही ऐकून घ्या. पूर्वी ब्रह्मदेवाने आपल्या शरीरापासून 4 वर्ण निर्माण केले. त्या 4ही वर्गांनी एकमेकांशी सहकार्य करावे अशी त्यांची योजना आहे. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी एकमेकांना मदत करावी आणि एकमेकांचे रक्षण करावे अशी धर्माची आज्ञा आहे. या आज्ञेनुसार मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की मी अर्पण करीत असलेल्या पुण्याचा तुम्ही स्वीकार करावा, कारण त्यामुळेच मला जन्मभर समाधान लाभणार आहे. ब्राह्मणाच्या या विनंतीचा मान ठेवून त्याने अर्पण केलेल्या पुण्याचा राजाने स्वीकार केला. नंतर त्या ब्राह्मणाचा निरोप घेऊन तो म्हातारा ब्राह्मण आपल्या पत्नीसह आपल्या गावाकडे जायला निघाला. विक्रमादित्याने आपले पर्यटन पुन्हा सुरू केले. प्रवास करीत करीत तो विंध्य पर्वतातील घनदाट अरण्यातील एका पडक्या मंदिराजवळ येऊन पोचला. त्या मंदिराजवळ एका प्रचंड वृक्षाखाली एक भयंकर ब्रह्मराक्षस बसला होता. राजा दृष्टीस पडताच तो म्हणाला, हे राजा, माझे नाव मी राजा अखिलेंद्राचा पुरोहित होतो. मी सर्व शास्त्रांचे अध्ययन केले आहे व तितकेच ज्ञानही मिळवले होते. त्या ज्ञानाच्या गर्वामुळे मी देवांचा व ब्राह्मणांचा अपमान केला. नालायक लोकांसाठी यज्ञ केले व जी दाने घेऊ नयेत अशी दानेही घेतली. म्हणून मला ही ब्रह्मराक्षसाची योनी प्राप्त झाली आहे. त्याला 10,000 वर्षे झाली व आता येथे कितपत पडलो आहे. म्हणून हे राजा, मी तुझी प्रार्थना करतो की काही करून तू माझा उद्धार कर. त्याचे हे करून बोलणे ऐकून राजाला फार वाईट वाटले आणि तो म्हणाला, हे ब्रह्मराक्षसा, निराश होऊ नकोस. जर ज्यामुळे तुझा उद्धार होईल असे काही करणे शक्य असेल तर, किंवा माझ्याजवळ काही असेल तर ते सर्व मी तुला द्यायला तयार आहे. ब्रह्मराक्षस म्हणाला, हे राजा, तू त्या ब्राह्मणाला गंगेच्या प्रवाहातून जिवंत वाचवलेस. त्या दिवशी त्या ब्राह्मणाने आपले सर्व पुण्य तुला दिले आहे. ते मला अर्पण कर, म्हणजे माझी या योनीतून सुटका होणार आहे. त्याच क्षणी सर्व पुण्य त्याला दिलं. त्याच क्षणी त्याचा विद्रूप देह आणि सर्व विकृत वृत्ती नष्ट झाली. त्याने राजाचे आभार मानले. इतक्यातच त्याला नेण्यासाठी स्वर्गातून विमान आले आणि त्यात बसून तो स्वर्गाकडे निघून गेला. त्यानंतर प्रवास करीत करीत राजा आपल्या राजधानीत येऊन पोहोचला. हा सर्व वृत्तांत सांगून निरुपमा भोजराजाला म्हणाली, हे राजा, अशा प्रकारचा उदारपणा तुझ्या अंगी आहे काय? जर असेल तरच तू या सिंहासनावर आरूढ हो. तिचे हे बोलणे ऐकून राजा खिन्न झाला आणि आपल्या प्रसादाकडे निघून गेला. चला तर मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन एपिसोड बरोबर. तुम्हाला आमचा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत राहा. ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.